दिवाळीच्या आनंददायी सणात सुद्धा इचलकरंजी शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांची नोंद होतीये। कोरोचीमधील माणिक भंडारे यांची पत्नी आणि मुलगा त्यांच्या दारात फटाके लावत असताना तिथून जाणाऱ्या अनोळखी तिघांनी त्यांच्याशी फटाके वाजवत असल्याच्या कारणावरून वाद घातला। या वादातून अनोळखी तिघांनी माणिक भंडारेंवर प्राणघातक हल्ला केला। यामध्ये जखमी झालेले भंडारे यांच्यावर कोल्हापुरातील रुग्णालयात उपचार सुरू असून शहापूर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय। शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तर 2 कुटुंबांमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा देण्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी झाली आहे। यापैकी आशा भोंगे आणि बानू पठाण यांनी दाखल केलेल्या परस्पर विरोधी तक्रारींवरून दोन्ही बाजूच्या सुमारे 14 जणांवर गुन्हे दाखल झालेत। रेणुकानगर झोपडपट्टीमध्ये एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून एकावर सकाळी चाकू हल्ला करण्यात आलाय। साखरपे हॉस्पिटलजवळ एका मोबाईल दुकानामध्ये मोबाईल चार्जर घेण्याच्या कारणावरून ग्राहकानं संतापून थेट दुकानात तोडफोड केली आहे। शिवाजीनगर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत। गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये फटाके लावण्याच्या कारणावरून साईट नंबर 102 मध्ये मारामारीचा प्रकार घडलाय। शहरात घडलेल्या या घटनांमुळे शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांसमोर तक्रारदार आणि संशयितांच्या समर्थकांची गर्दी दिसून येते। एकूणच ऐन दिवाळीच्या आनंददायी सणावेळी सुद्धा शहर आणि परिसरात वाढलेल्या गुन्ह्यांनी शहरवासीय अस्वस्थ झालेत।